काल रात्रीला माझ्याकडनं डाळ खूपच जास्त केल्या गेली, तर मग मी अर्धी डाळ ना फ्रीजमध्ये काढून ठेवून दिली आणि अर्धी डाळच केली होती. मग आता ना मी ते डाळ काढली आणि कांदा, लसण, मिरची, टमाटर वगैरे बारीक छान चिरून ती डाळ फोडणी घातली आणि घट्टशीर अशी केली आणि एका बाजूला ना पातेल्यामध्ये पाणी ठेवलं भातासाठी, कारण आज कुकर लावायचा नव्हता. मग मी ना तांदूळ स्वच्छ असे 2-3 पाण्याने धुवून घेतले आणि भात गंजामध्ये लावला आणि मग भात शिजतच होता तोपर्यंत कणिक भिजवायला घेतली. कारण आताच ना व्हॅनवाल्या दादांचा फोन आला की माझ्या मुलीला शाळेत घ्यायला जा, का त्यांचं जमत नाही. म्हणून मग मी पटकन कणिक भिजवून माझ्या मुलीला आणायला गेली, तिला घेऊन आली. आणि आल्यानंतर आल्यालाच माझ्या मुलीने हे आयडेंटिटी कार्ड माझ्या हातात दिलं, कारण तिची आता 10वीची परीक्षा आहे. मी मग आयडेंटिटी कार्ड बघितलं आणि मग घरात आली, पुन्हा स्वयंपाकाला लागली. तर ह्या मुळ्याच्या शेंगा आहेत. माझ्या मैत्रिणींनी मला सांगितलं होतं की मुळ्याच्या शेंगाची भाजी खूप छान बनते म्हणून, तर मी पण त्या शेंगा आणल्या. तर मग मी ना अशा बारीकशा अशा चिरून घेतल्या मुळ्याच्या शेंगा आणि कांदा लसूण चिरला आणि ही मुळ्याच्या शेंगाची भाजी फोडणी दिली. तर मंडळी, माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून सांगा.